नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा विभक्तीमाला हा घटक. यामध्ये प्रथमा ते संबोधनपर्यंत ज्या विभक्ती आहेत त्या सगळ्या विभक्तींमधले श्लोक इथे दिलेले आहेत, सुभाषितं दिलेली आहेत. तर पहिलं सुभाषित जे आहे ते आपण बघूयात. धर्मो जयति नाधर्मः, सत्यं जयति नानृतं, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः. तर यामध्ये जी पदं वापरलेली आहेत ती जास्तीत जास्त पदं जी आहेत ती प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. तर याचा अर्थ आपण बघूयात. धर्मो जयति न अधर्मः म्हणजे काय की नेहमी धर्माचाच विजय होतो, अधर्माचा नाही. सत्यं जयति नानृतं म्हणजे नेहमी खरेपणाचाच विजय होतो. नानृतं याचा विग्रह असा होतो न अनृतं म्हणजे खोटेपणाचा विजय होत नाही. क्षमा जयति न क्रोधो तर क्षमा याचाच विजय होतो, क्रोधाचा नाही. देवो जयति नासुरः म्हणजेच देवांचा विजय होतो, असुरांचा नाही. अर्थात या सुभाषितामधनं सुभाषितकाराला तेच सांगायचं आहे की जी काही चांगली गोष्ट आहे तर तीच नेहमी जिंकते, तर ज्या चुकीच्या किंवा वाईट गोष्टी आहेत तर त्यांचा मात्र पराजयच होतो. असं जरी वाटत असलं की चुकीचे वागणारे लोक प्रगती करत आहेत, परंतु तो आपला एक गैरसमज असतो आणि जे चूक आहे ते चूकच आहे आणि चूक गोष्टींना पराभूतच व्हावं लागतं, हे सुभाषितकाराला इथे सांगायचं आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण बघूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं, कृष्णं वंदे जगद्गुरुं. तर यामध्ये जास्तीत जास्त पदं जी आहेत तर ती द्वितीय विभक्तीमध्येच वापरलेली आहेत. बघा, वसुदेवसुतं, त्यानंतर देवं, जगद्गुरुं, कृष्णं, देवकी परमानंदम ही सगळी द्वितीय विभक्तीमधली पदं आहेत. तर आपण त्याचा अर्थ आता बघूयात. वसुदेव सुतम म्हणजे वसुदेवाचा, सुतम म्हणजे पुत्र, देवम देव कृष्ण, वसुदेवाचा पुत्र कृष्ण, कंस चाणूर मर्दनम म्हणजे कंस आणि चाणूर यांचं मर्दन करणारा, त्यांना ठार मारणारा. देवकी परमानंदम म्हणजे देवकीला आनंद देणारा. कृष्णम म्हणजे कृष्णाला. वंदे मी नमस्कार करतो. जगद्गुरुम म्हणजे जगद्गुरू असलेल्या कृष्णाला मी नमस्कार करतो. तर श्रीकृष्णाची महती या सुभाषितामधनं सुभाषितकारांनी सांगितलेली आहे आणि ही सगळी त्याची विशेषणं आहेत. वसुदेवसुतम, त्यानंतर कंसचाणूरमर्दनम, देवकी परमानंदम, जगद्गुरुम ही सगळी विशेषणं कृष्णासाठी, भगवंतासाठी वापरलेली आहेत. त्यानंतर बघा तिसरं सुभाषित. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां, व्यसनेन तु मूर्खाणां, निद्रया कलहेन वा. तर इथे बुद्धिमान, धीमताम म्हणजे बुद्धिमान आणि मूर्ख म्हणजे मूर्ख व्यक्ती, तर या दोघांमधली तुलना या सुभाषितामध्ये सुभाषितकाराने केलेली आहे. धीमताम या शब्दाचा अर्थ असा होतो बुद्धिमान व्यक्तींचा. कालो गच्छति, कालः गच्छति म्हणजे काळ व्यतीत होतो. बुद्धिमान व्यक्तींचा काळ कसा व्यतीत होतो तर काव्यशास्त्र विनोदेन म्हणजे काव्य करण्यामध्ये, त्यानंतर शास्त्रांचं किंवा काव्य आणि शास्त्रांचं अध्ययन करण्यामध्ये, आणि विनोदेन म्हणजे स्वतःचं आणि इतरांचं मनोरंजन करण्यामध्ये. परंतु व्यसनेन तु मूर्खाणाम, निद्रया कलहेन वा परंतु मूर्ख लोकांचा काळ कसा व्यतीत होतो. व्यसनेन म्हणजे चुकीच्या गोष्टींमध्ये, त्यानंतर निद्रया म्हणजे झोप घेण्यामध्ये, आणि कलहेन म्हणजे सतत भांडणामध्ये. तर जी बुद्धिमान व्यक्ती जशा प्रकारे काळ व्यतीत करतात तर मूर्खांचं मात्र विपरीत स्थिती असते, ते फक्त दुसऱ्याला त्रासदायकच होतात. आणि सुभाषितकाराला या सुभाषितामधनं तेच सुचवायचं आहे की तुम्ही जर बुद्धिमान असाल किंवा तुम्हाला जर बुद्धिमान होण्याची इच्छा असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये तुमचा काळ व्यतीत करायला शिका. त्यानंतर पुढचं सुभाषित आहे ते आहे चतुर्थी विभक्तीचं. तर यामध्ये सुद्धा बरीचशी पदं जी आहेत, विवादाय, मदाय, त्यानंतर परपीडनाय, दानाय, ज्ञानाय, रक्षणाय ही सगळी चतुर्थी विभक्तीमधली पदं आहेत बघा. तर हे सुभाषित आधी आपण वाचूयात आणि त्यानंतर त्याचा अर्थ बघूयात. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्तिः परपीडनाय, साधोस्तु सर्वं
खलस्य शक्ती म्हणजे दुष्टाची शक्ती, परपीडनाय दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, त्यानंतर विद्याविवादाय विद्या कशासाठी, त्यांच्याकडे असलेली विद्या कशासाठी असते तर विवादाय म्हणजे भांडण्यासाठी आणि स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला अतिशय हुशार असं सिद्ध करण्यासाठी. त्यानंतर धनम मदाय धन कशासाठी असतं तर मदाय म्हणजे गर्व करण्यासाठी, म्हणजे दुष्टांकडे जे काही असतं ते फक्त इतरांना त्रास देण्यासाठी असतं असं सुभाषितकाराला येथे सांगायचं आहे. त्यानंतर बघा सुभाषितकार काय म्हणतो की साधोः तु सर्वं विपरीतम एतत्, जे सज्जन लोक आहेत त्यांचं मात्र सगळं विपरीत म्हणजे उलट आहेत. कशाच्या उलट आहे तर दुष्टांच्या उलट आहे. तर काय की त्यांची विद्या जी आहे म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे तर ते कशासाठी, ज्ञानाय म्हणजे इतरांना ज्ञान देण्यासाठी. त्यानंतर धनम दानाय त्यांच्याकडे असलेले धन कशासाठी आहे तर दुसऱ्यांना दान देण्यासाठी, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान देण्यासाठी. त्यानंतर शक्ती रक्षणाय आणि त्यांची शक्ती कशासाठी तर इतरांच्या रक्षणासाठी, इतरांचं रक्षण करावं यासाठी. तर या सुभाषितामध्ये दुष्ट व्यक्ती आणि सज्जन पुरुष तर या दोघांची तुलना केलेली आहे आणि त्यांच्या स्वभाव प्रवृत्ती कशा असतात तर ते सुभाषितकाराने येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण बघूयात पुढचं सुभाषित. तैलात् रक्षेत जलात् रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात् मूर्खहस्तेन दातव्यम एवं वदति पुस्तकम. बघा पंचमी विभक्तीमधलं हे सुभाषित आहे. तर तैलात जलात शिथिलबंधनात तर अशा प्रकारे ही जी पदं आहेत ही पंचमी विभक्तीमध्ये आहेत. तर याचा अर्थ आपण बघूयात. तैलात रक्षेत तेलापासून रक्षण करावं, जलात रक्षेत म्हणजे पाण्यापासून रक्षण करावं. त्यानंतर रक्षेत शिथिलबंधनात म्हणजे त्या पुस्तकाचं जे बाइंडिंग आहे तर ते ढिल्ल होऊ नये किंवा ते बंधन शिथिल होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की शिथिल बंधनात रक्षेत मूर्ख हस्तेन दातव्यम. आणि हे पुस्तक जे आहे तर ते मूर्खांच्या हातात देऊ नये, कारण तुम्हाला माहिती आहे की मूर्खांच्या हातात जर पुस्तक दिलं तर काय होणार आहे तर ते वाचणार तर नाहीत परंतु ते पुस्तक खराब करून ठेवतील आणि म्हणूनच मूर्खांच्या हातात ते देऊ नये. एवं वदति पुस्तकम असं पुस्तक म्हणतं. पुस्तक काय म्हणतं की सगळ्या गोष्टींपासून माझं रक्षण करा आणि मूर्खांच्या हातात तर मला बिलकुलच देऊ नका, कारण पुस्तक वाचण्यामध्ये त्यांची आवड नसते आणि केवळ कुठलीही वस्तू जी आहे तर ती घाण करायची अशी प्रवृत्ती मूर्खांची असते आणि म्हणून मूर्खांच्या हातात पुस्तक देऊ नये असं सुभाषितकार म्हणतो. त्यानंतर बघा पुढचं सुभाषित. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा. तर याचा अर्थ असा होतो बघा. नरस्य आभरणं रूपम मनुष्याचं आभरण म्हणजे अलंकार. मनुष्याचा अलंकार काय आहे तर त्याचं रूप. त्यानंतर रूपस्य आभरणं गुणः आणि रूपाचा अलंकार काय आहे तर त्याच्यामध्ये असलेले चांगले गुण. आणि गुणस्य आभरणं ज्ञानम आणि गुणाचा अलंकार काय आहे तर त्याच्याकडे असलेलं त्या व्यक्तीकडे असलेलं ज्ञान. ज्ञानस्य आभरणं क्षमा आणि ज्ञानाचा अलंकार कोणता आहे तर क्षमा म्हणजे दुसऱ्याला क्षमा करण्याची प्रवृत्ती. कारण एखादा मनुष्य आहे तर तो गुणवान आहे आणि तो ज्ञानी पण आहे, परंतु त्याला जर दुसऱ्याला क्षमा करण्याची प्रवृत्ती नसेल तर ही प्रवृत्ती जी आहे ती चूक आहे. कारण क्रोधी मनुष्य जो आहे तो कुठलीच गोष्टीची प्राप्ती करू शकत नाही आणि म्हणूनच मनुष्याने क्षमाशील असावं असं सुभाषितकार म्हणतो. त्यानंतर पुढचं सुभाषित बघा. व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे. व्यसन या शब्दाचा अर्थ होतो संकट. तर संकटामध्ये मित्रपरीक्षा म्हणजे आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर आपल्याला जो मदतीला धावून येतो तो आपला मित्र आणि म्हणून म्हटलेलं आहे संकटामध्ये मित्राची परीक्षा होते. त्यानंतर शूर परीक्षा रणांगणे भवती आणि शूर व्यक्तीची परीक्षा कुठे होते तर रणांगणामध्ये. एखादा व्यक्ती जर स्वतःला शूरवीर म्हणत असेल परंतु जेव्हा युद्ध प्रसंग येतो तेव्हा जर तो पळून गेला तर तो खरा शूर आहे का तर नाही आणि म्हणून शूराची परीक्षा कुठे होते तर रणांगणामध्ये. त्यानंतर विनय भृत्य परीक्षा आणि विनय म्हणजे नम्रपणा. तर यामध्ये नोकराची परीक्षा केव्हा होते की त्याच्यामध्ये किती नम्रपणा आहे यावरून त्या नोकराची किंवा सेवकाची परीक्षा होते. आणि दान परीक्षाच दुर्भिक्षे. दुर्भिक्ष याचा अर्थ होतो दुष्काळ
म्हणजे ज्या वेळेला दुष्काळ पडतो किंवा खरी गरज असते त्यावेळेला जर ते दान केलं गेलं तर ते सत्पात्री दान असतं. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी दिलं गेलेलं दान हे सत्पात्री दान असतं. परंतु काहीच कारण नसताना केवळ दान करायचं म्हणून दान करू नये, तर ते सत्पात्री असावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा दुर्भिक्ष असतं, जेव्हा मोठं संकट असतं, दुष्काळ असतो आणि त्यावेळेलाच दानाची परीक्षा होते असं सुभाषितकार म्हणतो. त्यानंतर बघा पुढचं सुभाषित. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. या सुभाषितामधनं जो आदिदेव म्हणजे सूर्य आहे तर त्याची स्तुती केलेली आहे आणि त्याला सतत नमन केलेलं आहे. तर तुम्हाला माहीत आहे की सूर्याला वेगवेगळी नावं आहेत, जसं की भानू, त्यानंतर रवी, भास्कर, अशा प्रकारे दिवाकर, प्रभाकर. तर ही सगळी नावं जी आहेत तर त्यांचा उल्लेख या सुभाषितामध्ये केलेला आहे. बघा, आदिदेव नमस्तुभ्यं म्हणजे हे आदिदेव हे सूर्या तुला नमस्कार असो. याला आदिदेव असं का म्हटलेलं आहे? कारण दिवसाची सुरुवात जी आहे तर ती सूर्योदयानेच होते, म्हणजे दिवसाची सुरुवात सूर्यच करतो आणि म्हणून त्याला आदिदेव असं म्हटलेलं आहे. प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. प्रसिद्ध मम भास्कर माझ्यावरती हे भास्करा हे सूर्या माझ्यावर प्रसन्न हो. दिवाकर नमस्तुभ्यं हे दिवाकरा तुला नमस्कार असो. प्रभाकर नमोस्तुते हे प्रभाकरा तुला नमस्कार असो. असं या सुभाषिताचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचं जे सुभाषित आहे किंवा श्लोक आहे तो रामरक्षेतला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर या श्लोकामध्ये रामाची स्तुती केलेली आहे, रामाला नमस्कार केलेला आहे. तर हा जो श्लोक आहे यामध्ये राम शब्द जो आहे तर तो सगळ्या विभक्तींमध्ये वापरलेला आहे. म्हणून शेवटी तुम्हाला संबोधन झाल्यानंतर सगळ्या विभक्तींचं दर्शन घडवणारा असा एक श्लोक येथे दिलेला आहे. तर बघा, रामो म्हणजे रामः प्रथमा विभक्ती, रामम द्वितीया विभक्ती, रामेण तृतीया विभक्ती, रामाय चतुर्थी विभक्ती, रामात पंचमी विभक्ती, रामस्य षष्ठी विभक्ती, रामे सप्तमी विभक्ती आणि भो राम. यामध्ये राम हा जो शब्द आहे तर तो आहे संबोधनाचं रूप. तर आपण या श्लोकाचा अर्थ बघूयात. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. असं असा जो आहे हा श्लोक आहे. तर याचा अर्थ आपण बघूयात. रामो राजमणी, हा राम कसा आहे तर सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ असा हा राम आहे. तर सदा विजयते, नेहमी रामाचा विजयच होतो. रामम रमेशम भजे, रमेश या शब्दाचा विग्रह असा होतो रमा ईश, म्हणजे रमेचा स्वामी किंवा रमेचा पती. तर रमेचा पती असलेला अशा या रामम भजे, रामाला मी भजतो. रामेण अभिहता म्हणजे रामाकडनं ठार केले गेलेले, निशाचर चमू, निशाचर याचा अर्थ होतो की रात्री हिंडणारे म्हणजेच राक्षस. तर राक्षसांच्या समूहाला ज्याने ठार केलेलं आहे किंवा रामेण अभिहता तर ही आहे कर्मणी रचना. तर रामाकडनं ठार केले गेलेला राक्षसांचा समूह असा याचा अर्थ आपण घेऊ शकतो. अशा रामाय तस्मै नमः, अशा रामाला माझा नमस्कार असो. रामान्नास्ति परायणं परतरम म्हणजेच रामाहून दुसरे कोणतेही श्रेष्ठ असे आश्रयस्थान नाही. रामस्य दासोऽस्म्यहं, दासः अस्मि अहम असा त्याचा विग्रह होतो. तर मी कोण आहे? रामाचा दास आहे. रामे चित्तलयः सदा भवतु मे, माझं चित्त जे आहे तर ते रामे म्हणजे रामामध्ये सदा भवतु नेहमी असावं. माझं मन जे आहे तर ते नेहमी रामाच्या ठिकाणी असावं. भो राम मामुद्धर, हे रामा तू माझा उद्धार कर, अशी रामाला इथे प्रार्थना केलेली आहे. तर आपली ही जी विभक्तीमाला आहे यातला आपण हा सगळ्या विभक्तींमध्ये शब्द असलेला हा शेवटचं श्लोक किंवा सुभाषित आपण बघितलं. तर हा घटक जो आहे तर तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.